हाँ सर, कहाँ से आप? महाराष्ट्र से हूँ। महाराष्ट्र। यस सर, कहाँ जा रहे हो? अभी श्रीनगर जा रहा हूँ। घूमने जाना है? हाँ सर। दादा, यस सर। ये आपके साथ ही है? हाँ साथ ही है। चलिए। ओके, थैंक यू। महाराष्ट्र से, महाराष्ट्र से तीनों आहे बस. चलो. आणि महाराष्ट्र बोलल्यावर ना भाई एक वेगळंच असतं काहीतरी त्यांचं. महाराष्ट्र से इतने दूर से आयो भाई. क्या इथून मधून घाल, चल मधून घाल इकडून जाय. ब्युटी विथ रिस्क यालाच म्हणतात. स्विफ्ट तुला जोरात येतोय. तुझ्या बॉडीचा भरोसा आहे काय भाई स्विफ्ट? एक खडा मारला तरी पोकेल तुला. चिपळूणकर बॅकपॅकर्स. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 20. आजचं टार्गेट आहे जम्मू टू श्रीनगर. सो उठायला खूप लेट झाला कारण आम्ही पोचलो पण लेट, झोपायला पण खूप लेट झालेलं काल. सो निघायला पण वेळ गेला, आमचा बराच वेळ गेला आहे. आत्ता आम्ही आहोत जम्मू सिटीमध्येच, जस्ट निघालो आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे ॲक्सेसरीज शोधायला, कारण ह्या दोघांना हेल्मेट माउंट हवा आहे. हेल्मेट म्हणजे मोबाईल माउंट हवा आहे हेल्मेटसाठी. सो तेच शोधायला आम्ही चाललो आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट डेस्टिनेशन असेल आमचं श्रीनगर. हे आम्ही आता जम्मू काश्मीरच्या गल्ल्यांमधून फिरतो आहे हेल्मेट ॲक्सेसरीजचं दुकान शोधण्यासाठी. भेटत तर नाही मला तर वाटतं. ह्या गल्ल्यांमध्ये गुगल मॅप पण काम नाही करत, सारखा घुमवतोय. काल हॉटेल शोधताना पण असंच झालं. मिनट्या येतोयस ना मागून? हा बघ बाईक पॉईंट भेटला. चल मुक्या ये समोर. अरे भाई 2-3 दुकान आहेत. जम्मू एक्सप्लोर करूनच जाऊ आज. चल काय विषय नाही. सर ऐसा माउंट है अपने पास कैमरा के लिए? ऐसा सिर्फ ऐसा प्लास्टिक का है. आपण जे 2 दिवस सलग हिट सहन करतोय ना, त्याच्या पुढे हे काहीच नाही. मस्त आपल्यासारखं वातावरण आहे, आपल्या दापोलीसारखं वातावरण आहे. सेम टू सेम. गार वाटते चालवताना. चल बरोबर ये माझ्या मागून. चलो. अरे एक बंदा मगाशी भेटला हॉटेलच्या बाहेर. बोलतो सर कहाँ से आए हो? महाराष्ट्र से? मैं बोला हाँ सर महाराष्ट्र से हो. क्या बात है. असं म्हणजे त्यांना भारी वाटतं यार. आपण येतो. मोठ्या CC वाल्या बाईक बरेच येतात. गारवा आहे, मस्त गारवा आहे इकडे. डोंगर दिसायला सुरुवात झाली. पिंट्या ते बघ, व्याले म्हणतात ना, तो प्रकार आहे. गारवा रे, मस्त वाटतंय चालवताना. आज पार करू आपण. तुला माहिती आहे एक रायडर लोक कसे करतात माहिती आहे एवढं पार? हा इथे जोशच येतो, वेगळाच जोश असतो इकडे. खाली जायचंय काय? चल. परतीच्या प्रवासाला कंटाळा येईल, पण कुठे येईल माहिती आहे? मनाली. हा मनाली सोडलीस ना तू की कंटाळा येईल. रिॲक्शन्स मिळतात रे. हे हायवेला आलो आपण. काय माहिती. अरे इथून मला हायवे बघ 239 दाखवते. श्रीनगर 239. हो यस. नजारा बघ भाई, खालचा नजारा बघ. जबरदस्त आहे, जबरदस्त. पिंट्या आर्मी टँक भाई. सॅल्यूट यू. आउटफिट ना हिरो आहेत रे आपले, ते हिरो आहेत. जबरदस्त आहे सीन, जबरदस्त सीन आहे. अरे हेल्मेटची ग्लास लावूशी वाटत नाही. हे नजारे ना असे डोळ्याने बघूशे वाटत आहेत. हे वेगळंच आहे रे. कोकण एक साईडला, कोकण तर बेस्ट आहे आपलं, आणि हे एक साईडला. या रे आता जास्त हे करू नका. हायवे आणि ट्रॅफिक पण नाही, खूप कमी आहे. म्हणजे ट्रॅफिक नाहीच आहे. लोक सगळे डोंगर पोखरून बघ काय काय केलंय याने यार. जम्बू झू
अरे सगळं इकडे. ये देखो भाई पहाड़, हम चले पहाड़ों में. कालपेक्षा आज जास्त एनर्जी आहे. खतरनाक. सही आहे भाई, सही आहे. अरे हे एवढंसं बघून आपण एक्सायटेड होतोय. पुढे तर मला वाटतं नाचू. हे बघ सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतात ना. अरे भाई ते बघ समोर बघ. अरे काय यार हे. साईडला थांबतो. इकडून दर्शन घेऊ. ये इकडे टोकाला लाव. फोटो घेऊया इकडे एक. एवढं भारी नजारा आहे ना इकडे, जबरदस्त. आम्हाला राहवलंच नाही. एक 5 मिनटं घालवली इकडे, फोटो वगैरे काढले. आता जातोय पुढे, कारण पुढे लेट होईल. नाही तर असे नजारे खूप बघायला भेटणार आहेत. बस इकडून हटावंसच नाही वाटत यार. 5 तास 29 मिनटं 226 किलोमीटर फक्त. काल 400 किलोमीटर आल्यामुळे आमचा माज एवढा वाढलाय ना भाई. हे 200 100 150 काय वाटतच नाही. हो तात्या चला. अरे कार बघायला लागतोय पिंट्या. एक नंबर. पिंट्या फक्त पेट्रोल पंपाकडे लक्ष ठेवा. नशीब आम्हाला वाटलेलं आता लवकर पेट्रोल पंप भेटणार नाही. सगळं इज्जत आहे रे इकडे. म्हणजे सगळं डेव्हलप करून ठेवलं. ए तुम्ही पहिलं भरा, मला एक टाइम बॅग वगैरे काढायला लागेल. 95 काय बोलतोस काय. अरे 107 कुठे पिंटे आपला, आणि 95 कुठे. मी पण फुल करून घेतो. चल आता पुढे टनल दिसतोय, छोटासाच आहे. येताना अटल टनल करू. 10 किती किलोमीटर आहे तो. बाप रे. असं घुसमटल्यासारखं वाटतं रे टनल मध्ये. पण जास्त मोठा टनल असेल तर. नॅशनल हायवे. ओ हे जे ब्रिज वगैरे आहेत ना, मला वाटतं आर्मीच्या अंडर झालेले आहेत. 100% सांगतो तुला मी. हा एक्सपिरियन्स शब्दात नाही सांगता येणार यार. हा खरंच अनुभवायला लागतो. अरे तात्या, ओ तात्या. ह्याचं ताता नाही गेलं ना यार. चल आलो. सकाळपासून काय नाश्ता नाही केला यार आम्ही. भूक लागले बरीच. आलो. चल बावल्या दिसलाच लांबून. बेकार भूक लागले पिंट्या. इथे नाश्ता केलास ना, डायरेक्ट 100-150 किलोमीटर नंतर थांबू. चल 100 किलोमीटर नंतर. 60-70 तरी नक्की. अबे साले. या लोडेड बाईकवर बसणं म्हणजे टास्क आहे यार. जय बजरंगबली. ओके, नाश्ता प्रॉपर झालाय आमचा. आता नॉनस्टॉप जायचं यार. बस आता नाही जास्त थांबायचं. कॅमेरा. चला थोडंसं ऊन वाढलंय, काय वाटत नाही. पण समोर पहाड दिसतात. पहाड मोठे, म्हणजे आपले कोकणातले डोंगर आहेत ना, आणि पहाड. जमीन आसमानाचा फरक आहे याच्यामध्ये. खालचा रूट बघा. रूट सही आहे भाई, सही आहे. ए वरची बघ ना, वरचे रस्ते बघ भाई. आई शपथ. वरती टोकात जायचं आपल्याला.
चल. नाही इझी नाही आहे. पण रोड चांगले आहेत ना, त्याच्यामुळे काही विषय एवढा होणार नाही. कारण कालपर्यंत आपल्याला सपाट हायवे मिळालेत. आज आपली चढाई आहे. जो समोर दिसतोय ना डोंगर, तिकडेच जायचं आहे आपल्याला. मला वाटतं तिकडे दिसत आहेत, रूट आहेत. तोच रूट आहे. सही आहे भाई, सही आहे. चलो चल मुक्या. इथली झाडं आहेत ना, ह्या जागेचं वैशिष्ट्य आहे. एक जस्ट इमॅजिन करा, आपल्या आंबा काजूची झाडं इथे कशी दिसतील. मी या जागेला काही महत्त्वच दिसणार नाही. म्हणजे प्रत्येक जागेचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. ते हेच आहे बघा, ही झाडं, हे आम्ही स्टार्टिंगपासून बघतोय. अशीच विचित्र म्हणजे ही शोकेसची झाडं वाटतात. ह्यांचा मला नाही वाटत काय उपयोग असेल, बट एवढी भारी दिसत आहेत ना, जबरदस्त. अरे तो समोरचा ब्रिज बघ, असं वाटतं यार त्या एका खांबावरच राहिला आहे तो, बाकी 2 डोंगरांवर. तिकडून जायचं आहे की काय आपल्याला? चलो लेट्स गो. आता थांबायचं नाही लवकर. अजून 207 किलोमीटर अंतर कापायचं आहे. 5 तास 6 मिनटं. ओके सरजी, थँक्यू. पाण्याची बॉटल दिली आपल्याला यार. थँक्यू. हे आर्मीवाले आहेत की पोलीसवाले आहेत? पोलीस आहे, जम्मू काश्मीर पोलीस. हा, सगळ्यात त्यांना वाटत असेल आपल्याकडे पाऊस आहे म्हटल्यावर इकडे पण पाऊस असणार. त्यांना कोण सांगेल भाई इकडे पाऊसच नाही पडत लवकर. स्वप्नात नाही विचार करू शकत कोण, बाबा मी इथे आलोय. आई भाई वादिया बघ ना, कसले डोंगर आहेत यार. त्यांचा शेपच वेगळा आहे पिंट्या. आपले डोंगर खूप वेगळे असतात, त्यांची डिझाईन खूप वेगळी असते. वरती बघ धूर निघतोय बघ डोंगरातून. सावकाश. हे वेगळंच आहे काहीतरी भाई. आता तो धबधबा आहे पिंट्या धबधबा बघ. अरे चालू आहे पाणी. धबधबा बोलतोय ना, तुला समजत नाही? तू विचार कर, पाऊस नाही, हा धबधबा असा वाहतोय. पावसात काय असेल? अरे वरती बघून भीती वाटते पिंट्या. वरती नाही बघत मी. अरे एन्झायटी होते, भीती पण वाटते रे. दगड बघ एवढे आहेत. पूर्ण कातळ आहे. आवड अंशुमन. आप भी ठीक करके देता हूँ. अभी मालूम पड़ा मेरे को प्रॉब्लम क्या है. आई बाई दगड वरून येऊन थांबलेत खाली. बघू नको. प्रत्येक अँगलला काहीतरी वेगळं बघायला भेटतं. सेम डोंगर किंवा डोंगरावरची झाडं वेगळी आहेत. बघ तिकडे कसले मोठे डोंगर आहेत पिंट्या. ते बघ पुढे ले 580 आहे इथून. लेचा बोट दिसायला लागला यार, बरं वाटतं जरा. सावकाश या. ओव्हरटेक केलं तर मी इथं करेन. टनलमध्ये कशाला करू? हे बघ त्याला काय गरज आहे अल्टो वाल्याला पुढे जायची? हा बघ मी जातो पुढं. या पुढे. हे असं कशाला थांबलेत? काय बोलतोय? नाही बरोबर, खूप सेन्सिटिव्ह एरियामध्ये आहोत आता आपण. म्हणजे अगदी जम्मू क्रॉस केल्यापासून आपण सेन्सिटिव्ह एरियातच आहोत, जम्मूपासून. चलिए सरळ या. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी चालूच आहे. ग्लास काढतो त्याशिवाय मला दिसणार नाही. आत्तापर्यंतचा सर्वात मोठा टनल होता. अटल टनलला फाटणार आहे आपली. वैतागायला लागले रे टनलमध्ये, कंटाळा आला.
घुसमट व्हायला लागली. चल 146 किलोमीटर राहिले पिंट्या. सावकाश आहे पोलीस आहेत. पुन्हा आपण निसर्गरम्य वातावरणात. ही झाडं बघ भाई टोकावरच कापलेली आहेत. म्हणजे हे काय बोलतात त्याला, डोंगर पोखरताना बघ ही झाडं टोकावरच राहिलेत. जास्त हवा आली ना ही लुडकली. लय दिसत आहेत. आणि इकडे लँडस्लाईड झालं. इकडे हे खूप जुनं आहे, आत्ताचं नाही, हे खूप जुनं आहे. त्या ढगांच्या प्रेमात पडलो मी जबरदस्त. स्टोरी टाकूया भाई. बऱ्यापैकी ऑफ रोडचा पॅच सुरू झालाय. बस मजा घेतली ना हायवेची पिंट्या, खूप झाली, बस झाली. आता रिअल स्ट्रगल आहे. काय नाही वाटणार है ना, बघत बघत ना सफर कसा होईल ना आपला कळणारच नाही. आम्ही जेवढे डोंगर बघतोय ना, म्हणजे कम्पेअर करतोय सर्वात उंच डोंगर कोणता, त्या डोंगरावर पण लोकांची वस्ती आहे. म्हणजे विचार करा लोक कुठून कुठून जात आहेत. तू कुठं आहेस? तमिळनाडूवरून आलाय रे. TN भगवा झेंडा. जय बजरंगबली. बघू. अरे ट्रॅफिक मजबूत आहे, पुढपर्यंत ट्रॅफिक आहे. जेवढी काढायला जमेल ना तेवढी 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 तेवढी. नाही रे इथून नाही जमणार. नाही 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 थांब. इकडून ये इकडून. चल इझी आहे. अरे भीती वाटते रे भाई. मी आलो इथपर्यंत. दादा सांगतोय ना त्याचा ऐकायचं, लक्षात घे. कधी पण जागा भेटली तर घुस. मजबूत ट्रॅफिक आहे पुढपर्यंत बघितले मी. चल भेटली मला पण जागा. ओके इथून मधून घाल. चल मधून घाल. इकडून घाल मधून. येस 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 येस. ओके जागा भेटली आम्हाला. मरू मरू थांबलो ना असेच. बेकार आहे ट्रॅफिक, बेकार. काय झालंय पुढे काय समजत नाही. जाईल ब्युटी विथ रिस्क यालाच म्हणतात. काय करूया? ओके ये. मी असताना घाबरू नको. हे बघ इथं गोटे आहेत, गोट्यांवरनं सावकाश. डाव्या साईडनीचे जिथं गाड्यांची मुवमेंट दिसेल ना तिथं जरा साईडला हो. महाराष्ट्राच आहे. हाँ फिर तीनों है बस. चलो महाराष्ट्र से बोललोस ना की एकदम हे करतात ना भाई. रिस्पेक्ट एकदम. काय म्हणते हे लँडस्लाइड आहे की काय विषय आहे? अरे बघ काय झालंय. हे दाखवू की नको? हे तू रेव गेलास? हाय खतरनाक वाजलाय, खतरनाक. काय भाऊजी जोशात आहेत? हा पाठचा बघितलास ना भाई आपला दिल्लीवाला? स्प्लेंडरने येतोय, स्प्लेंडरने. पंजाबवरून येतोय तो. अरे जॅकेट बिकेट काय नाही भाई, हा सरळ टी-शर्ट वर येतोय. अरे काहीतरी असं म्हणा प्रोटेक्शन भाई, चालू जातील पडल्यावर.
चला 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 चला. स्विफ्ट तुला जोरात येतोय. तुझ्या बॉडीचा भरोसा आहे काय भाई स्विफ्ट? मग काय, एक खडा मारला तरी पोकेल तुला. बात तो सही है. पिंट्या, खालची नदी बघितलीस काय? कशी 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 वाहते माहिती काय? अकराळ विकराळ वाहते. पावसात वाहते बघ, पूर आल्यावर. बघ ना तिचा फ्लो बघ कसा आहे. वरून एवढा फास्ट दिसतोय, खाली किती असेल भाई. इकडे सगळं वेगळंच आहे. आपण इमॅजिन पण नाही करू शकत तिकडून. व्हिडिओ बघून तर इमॅजिन नाही कोण करू शकत इकडे काय सिच्युएशन आहे, कशी आहे ती. खाली वस्ती आहे सगळ्यांची. अरे यही तो करणे आए हैं हम. कोण अल्टोवाला? डायरेक्ट घुसतात काय रे हे? दगड घाल ना यांच्यावर, फोडून टाक काचा यांच्या. सिटी लाईफने बोर झालो रे आम्ही. आम्हाला हेच पाहिजे होतं बस. काही दिवस पहाडांमध्ये. हो नाही, हे डीप आहेत आणि हे आहेत रे लँडस्लाईड वाले डोंगर आहेत. ह्या डोंगरावर भरोसा नाही. हे तात्या उठले, तात्या उठले. ॲडव्हेंचर करतायत ते बघ, एक नंबर. मी पण उठतो. हे बघ, सोनमर्ग 212, गुलमर्ग 186, लेह 549, श्रीनगर 135. बाकी काय आपल्या कामाचं नाही. चल. तो थांबला तिकडे. असं नाही, आपलं राईड कसं माहिती काय, बायकर्स दिसले ना की बायकरला जोश यायला पाहिजे खरं म्हणजे. हे काय एकटं एकटं राहणं. चला आता डायरेक्ट आपण श्रीनगरला जाऊनच उतरू. स्टे बघायचा आहे अजून बरंच काय काय. वॉशिंग सेंटर बघायचं आहे. सो मित्रांनो, आता आपण आहोत तनिहालला. इथून आपली खरी थंडी चालू झाली. बाईक चालवायला मजा येते आता. अरे इकडे भात पण लावून झाला आहे बघ. तो बघ फार्म हाऊस की बंगला आहे, त्याच्या बरोबर समोर शेती आहे. अरे इकडे सगळं भारी आहे रे. अरे सो आजचा प्लॅन आमचा काहीच नसणार आहे. आम्ही जस्ट आता आम्ही काय ऑनलाईन बुक केलेलं नाही रूम्स. सो जाऊन पहिलं ते चेक करणार. जिथे पण चीपमध्ये रूम मिळेल तिथे आम्ही स्टे करू. आणि आजूबाजूला फिरण्याची ठिकाणं कोणती कोणती आहेत. क्या सर? कहाँ से आप सर? महाराष्ट्र से हो. महाराष्ट्र. यस सर. कहाँ जा रहे हो सर? अभी श्रीनगर जा रहा हूँ. घूमने जाना है हाँ सर. लद्दाख. यस सर. ये आपके साथ ही है? हाँ साथ ही है. चलिए. ओके सर, थैंक यू. श्रीनगर 72, लेह 495. परवा असू लेहला यार. जम्मू पोलीस फुल इज्जत. अरे इकडची लोकच भारी आहेत. तोंडावर गोडवा आहे त्यांच्या. बोललो ना, बिना हेल्मेट वाल्यांनाच साईडला घेतात. आपला विषयच वेगळा आहे भाई. आपण रायडर आहोत, नादच करायचा नाही आपला. तात्या, ओ तात्या, तात्या कसं वाटतंय? अरे इकडे भातशेतीचा आहे. मी विचार केलेला इकडे काहीतरी वेगळं पिकवत असतील.
भातच करतात इकडे पण. सोनं पिकवतात, सोनं पिकवतात. ए मुक्या, ए उजव्या साईडला बघ, उजव्या साईडला. बर्फाचे डोंगर. फायनली गाईज बर्फाच्या डोंगरांचे दर्शन झालेलं आहे. इथूनच लांबूनच झालंय. आयुष्यात पहिल्यांदा बघतोय रे माउंटेन कॅप्स, डोंगर एवढे पर्वत रांगा. हे पण ह्या डोंगरांवर ना ते स्पेशल आहेत मला वाटतं. आणि हे खूप लांब आहेत त्यांच्यापासून. तेवढं नाही जाणार आपण. आपण इकडे असणार रे, इकडे कुठेतरी असणार. आत्ता व्हिडिओ चालू केली. चल, आज बराच वेळ घेतला, बराच वेळ. काल 400 किलोमीटर मारलं ना आम्ही एका दिवसात. एका दिवसात नाही म्हणजे काही तासात. म्हणून आमचा कॉन्फिडन्स लेवल बराच वाढला. 2.5 किलोमीटर असं पार करू. काय व्ह्यू आहे रे. इकडे एक पण अशी जागा नाही ना तिथे तुला थांबावंसं वाटत नाही. होय होय. ए इकडची व्हिडिओ घे. जन्नत आहे, जन्नत आहे, जन्नत आहे. ही बघ, ही बघ, ही बघ. आई शपथ. बस मला इथं थांबव. बस माझं पोट भरेल. काय नजारा आहे यार. शे Look as far as I can see, but you don't want to talk to me, no. And not through words, not through songs, not through whispers, not through phones. When I look at you, I know that got me in a state of mind, traveling through wasted time. Think of how I live, rewrite every single song. अजूनही आम्ही काश्मीर बाउंड्रीमध्येच आहोत. आणि श्रीनगरला जाताना एक ब्युटिफुल लोकेशन आम्हाला मिळाले. एक 15 मिनटं आम्हाला झाली इथेच. फोटोशूट वगैरे चाललंय, व्हिडिओग्राफी चाललंय. पण लोकेशन दाखवतो. आणि तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण हे बघा, हे जे डोंगर आहेत ना ते बर्फाचे डोंगर आहेत. त्या डोंगरांवर बर्फ आहे. हे बघा, हे बघा. मोबाईलचा झूम एवढा खास नाही आहे पण तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही आता कुठे एंटर केलं आहे. जन्नतमध्ये. हे बघा इकडे पण याच आहे. रायडर आहे बघ. रायडर हा बाईकवर डिपेंड कधीच नसतो. कुठली बाईक आहे त्याच्याकडे. तू विचार कर ना भाई, दिल्लीतून पुढे सोड, पण आता इथे आपल्याला किती रिस्पेक्ट मिळाला. बराच रिस्पेक्ट मिळाला. आमच्यापेक्षा कितीतरी भारी भारी बाईक्सवाले रायडर्स इकडे येत असणार आहेत. त्यांना सवय असणार आहे त्या गोष्टींची. पण तरी पण ते विचारतात. भारी वाटतं त्यांना. बाहेरची माणसं अगदी लांबून. आणि महाराष्ट्र बोलल्यावर ना भाई एक वेगळंच असतं काहीतरी त्यांचं. महाराष्ट्राचं इतने दूर से आहे भाई. घरचा महाराष्ट्र माझा. चल गुलमर्ग 80 आहे. गुलमर्ग सोनमर्ग करायचं आपल्याला उद्या ना. सिद्धू मूसेवाला रिस्पेक्टेड आहे. फायनली आमचे डेस्टिनेशन म्हणजे श्रीनगर.
फक्त 5.8, एक 6 किलोमीटर अंतरावर आहे. 10 मिनिटात पोचतोय यार. फायनली भाई, फायनली. हा दुसरा टप्पा पार केलाय आपण. दुसरा काय, तिसरा टप्पा. चल, देव यश देत आहे आपल्याला. आता तू लक्षात घे, आपण जेव्हा लेह वरून पुढे जाऊ ना तेव्हा टाइमलेप्स काढायचे आपल्याला भाई. तिथे टाइमलेप्स बेकार येतात, बेकार. नाक टाइमलेप्स असतात तिकडे. नाही लवकर निघू, सकाळी लवकर निघू. नाही खरंच लवकर निघू आपण. पिंट्या, थंड हवेतली सिटी वाटते रे, वाईब येते. त्यांचे कलर बघ, घराचे कलर बघ कसे सिलेक्टिव्ह आहेत. काय माहित. वरती धुकं साचलंय भाई, जे डोंगर क्लिअर दिसत नाहीत अजिबात. अरे रघुवीर घाटलंच बघ साधं, गेल्यावर काय धुकं असतं वरतून. रायगडला वगैरे जाताना आहे म्हणजे आहेच. अरे बोलले आपल्याला ते सगळे जाताना, तुम्ही पठाणकोट सोडा, तुम्हाला थंडी भेटते. हा बघ टँक. आणि खरं झालं यार. चल तू ये. वोल्फ वोल्फ. अरे इकडची माकडं पण स्ट्रॉंग आहे, तिकडचे कुत्री पण स्ट्रॉंग आहेत भाई. मला फक्त मांजर अजूनपर्यंत बघायला भेटलं नाही. बघ कसले असतात रे. विषयच नाही भाई. हा इलाकाच त्यांचा आहे. इथले हिरो तेच आहेत, आर्मी वालेचे इथले हिरो. त्याचे डोळे झोमतात असं मला वाटतंय मुक्याचे, म्हणून तो साला मागे राहतोय. हे मेडिकल मेडिकल. हे पिंट्या पिंट्या प्लीज वॅसलिन घेऊया मजबूत. वॅसलिन म्हणजे ते काय वापरतात ना ते विचार बाबा, तू वॅसलिन बोलू नको. ते मॉइश्चरायझर तो ना, मॉइश्चरायझर और वैसलीन भी. काय पाहिजे मोठ्यान बोल. हेयर ऑयल भी निकालो. हेयर ऑयल नहीं मिलेगा, हेयर ऑयल मुझे पास मिलेगा. ओके ओके. मॉइश्चरायझर पण कुठला काढलाय त्याने, सेटाफिलचा काढलाय. सेटाफिल चांगला आहे. सेटाफिल ब्रँड चांगला आहे. हे काय वॅसलीन. अच्छा. 1.7 किलोमीटर बाकी आहे फक्त. आपल्या हॉटेलची लोकेशन 1.7 किलोमीटर्स अंतरावर आहे. अजून बुक नाही केलं आहे, तिथे जाऊनच बुक करायचं आहे. सो तुम्हाला डायरेक्ट रूममध्येच भेटतो. लाईफ इज अ वन टाइम ऑफर, यूज इट वेल. A few hours later. काय होऊ दे ना बंद, आपल्याला काय करायचंय. अरे बाबा जेवण तिथे भेटणार होतं, शॉप बंद झाला. दुसरीकडे कुठे असेल ना जेवण, तिकडेच भेटणार आहे का पुरे श्रीनगर मध्ये. चालत जाणार आहे श्रीनगर. सो हॅलो गाईज, आम्ही श्रीनगरच्या मार्केटमध्ये आता जेवायला चाललोय. पोचलो मगाशीच, फ्रेश वगैरे झालो. आम्ही हॉस्टेल रूम घेतले. गेल्यावर तुम्हाला त्याचा एक लुकआउट देईन, कशी रूम आहे काय आहे. आणि भूक लागल्यामुळे जरा शोधतोय जेवण कुठे मिळेल. हा श्रीनगर. कुठला नगर रे हा? संतन नगर ना, सनत नगर. श्रीनगर सनत नगर. मेन हायवे पासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरच. इथे लांब पर्यंत कुठलं हॉटेल दिसत नाहीये. आणि KFC वगैरे मला वाटतं बंद झालंय. अरे यार इकडे सगळे लवकर बंद करतात. कुठे जाऊया जेवायला? हे विचारूया ना, चल ना. भूक लागली यार, रात्र काढायची पूर्ण. मारा. हे श्रीनगरच्या गली. आता जरा फिरूया आपण. श्रीनगरच्या गली आहे. ब्लॉगरशी यांच्या वेगळाच नाता आहे. ब्लॉगर बघितले ना की रेडी होतात. ब्लॉगर आता त्यांना काय माहिती भाई, आम्हाला ब्लॉग करायची सवय ना. आता जम्मूला लेह लडाखला जातोय म्हणून सुरुवात केली. त्यांना कोण सांगेल. पण इथली माणसं एक नंबर आहेत. काय गार आपल्याकडे थंडीत जसं आपल्याकडे नोव्हेंबर डिसेंबरला जसं गार असतं ना, तसं आता गार काय थंड क्लायमेट चालू आहे आता. इथली माणसं एक नंबर, त्यांची भाषा एक नंबर.
रिस्पेक्टफुल, एकदम रिस्पेक्टफुल, जबरदस्त. अजिबात शिकायचं मौका नाही देंगे. फुल फ्रँक लोक आहेत, एकदम हेल्पफुल आहेत, घाबरायचं अजिबात नाही इकडे. आपल्याला श्रीनगर बोलल्यावर जरा भीती वाटते, आम्हाला पण वाटलेली एरिया कसा असेल. बराच वेळ फिरल्यानंतर एक कॅफे आम्हाला मिळालाय आणि आम्ही आता तिकडे ह्या संपूर्ण एरियामध्ये नॉनव्हेजच नॉनव्हेज, इकडे व्हेज खूप कमी आहे. बघूया आता काय ऑर्डर करतो. हे कसले ऑर्डर दिले? फ्राईड राईस ना? गुरुवार आहे, गुरुवार, चिकन टिक्का गुरुवार आहे. फ्राईड राईस मागवा, व्हेज. हॅलो. बरीच शोधाशोध केल्यानंतर आम्हाला एक कॅफे मिळाला आणि तिथे आम्ही व्हेज फ्राईड राईसची ऑर्डर दिली. आम्हाला पार्सल केलंय त्यांनी. आता चाललोय आम्ही आमच्या रूम मध्ये, तिकडेच भेटूया. घेतली की नाही आपण इथे? हॉरर साऊंड आहे, हॉरर साऊंड आहे. रात्री फक्त दरवाजा उघडू नका. हा आमचा हॉस्टेल आहे, हॉस्टेल रूम घेतलेत आम्ही इथे. हे आमच्या इथे सामान वगैरे सर्व टाकलंय आम्ही. हे मुलांचं असंच असतं, त्यामुळे एवढं काय माइंड करू नका. ओके. आजचा रोड खूप ॲडव्हेंचरस होता बऱ्यापैकी, कारण घाट सेक्शन होता आज. आजपासून खरी मजा चालू झाली. काय बोलतो मिंट्या? एक नंबर मजा. मुक्या भाऊजी काय एक नंबर मजा येते. आता असली मजा येते गाडी चालत थंड वातावरणात, गाडी पण अशी पळते ना. ठीक आहे, आता आम्ही जेवून घेतो, झोपतो. उद्याचं टार्गेट असणार आहे दाल लेक, जो श्रीनगरमध्ये आहे. एक 100 किलोमीटरच्या आसपास आमची राईड होणार आहे उद्या. आणि बघूया उद्या इथे स्टे करायचं की उद्या जायचं ते. सो भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.